इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत टॉप 15च्या माध्यमातून। जालन्यातील सेलूमध्ये व्यापाऱ्याला लुटलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। मौजपुरी पोलिसांनी ही उत्तम कामगिरी करून 4 लाखांच्या रकमेसह गुन्ह्यात वापरलेली वाहनं जप्त केली आहेत। साताऱ्यातील कराड, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप कायम आहे। जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। कोयना धरणात 91 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज यवतमाळ शहर बंदची हाक देण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाकडून बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। कराडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। बदलापूर घटना आणि कराड टेंबू निराधार आश्रम घटनेचा काळ्या फिती लावत निषेध आंदोलन करण्यात येईल। कराडमधील रेखा सकटचे आणखी कारनामे उघड झालेत। पोक्सो तरुणाला अडकवून खंडणी उकळली आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा तरुणावर आरोप आहे। पैसे उकळण्याचं संभाषण लोकशाही मराठीच्या हाती लागलंय। पैठण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्य सरकार कुठलीही दखल घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांकडून यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। हिंगोलीच्या सेनगाव इथं अपंग योजनेच्या प्रस्तावाला पैसे दिल्याशिवाय मंजुरी मिळत नसल्यानं महिलांच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। अनेक दिवसांपासून अपंग विधवा योजनेचे प्रस्ताव तहसील कार्यालयात धुळखाट पडून त्यांना मंजुरी मिळत नसल्यानं तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। एअर इंडियाला 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। आरोग्य वैमानिकांसोबत उड्डाण केल्याबद्दल डीजीसीएनं एअर इंडियाला दंड ठोठावलाय। एअरलाईनद्वारे नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघड झालंय। जातीचा उल्लेख न करता अपमान करणं गुन्हा नाही। एससी एसटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टानं हे मत नोंदवलंय। अटकपूर्व जामिनावर निकाल देताना कोर्टानं हे मत व्यक्त केलंय। राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अधिकारी रुपाली बॅनर्जी सिंग यांनी बदलापुरातील शाळेच्या शिक्षकांची चौकशी केली। तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीत पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। शासनानं 862 कुटुंबांना 95,100 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। हे जाहीर केलेलं अनुदान देण्याच्या मागणीसाठी पूरग्रस्तांनी मोर्चा काढलाय। तसंच अनुदान जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शरद पवारांची भेट घेतली। शहरातील पुराला नदी सुधार प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप केल्यासंदर्भात ही भेट घेण्यात आली। आदिवासी समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। शासनानं तात्काळ आमच्या मागण्यांची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेअंतर्गत परभणीत 455 शिकाऊ शिक्षकांची भरती केली जाणार आहे। यासाठी हजारो डीएड बीएड झालेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे महिला उमेदवार लहान बाळांना घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचं यावेळी दिसून आलंय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज कल्याणमध्ये अनेक सामाजिक संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। आंदोलनावेळी आरोपी नराधमाला फाशी देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।